या सूर्यनारायणाच्या तेजामुळे तुमचा कंकण रक्त काय होते हे जे तुम्ही केला ती कृती मात्र लांछनात्मक होती कारण जेव्हा ती कलयुगची माता वीरताई तुमचीच माता होती मातेच्या वरती कपट केला करा तुमची हिंदुकावर ना आठवत असेल रंगदर्शी ते विस्तृत करा एवढंच कशाला अग्रामीला अभवते का मला देखील त्या पित्याची कामावरती लागते पण सरकार नियम हा माझा नंतर समजून ठेवत होता तो काही सांगायला तुम्हाला वाटतंय आईची इच्छा आईचे शब्द आई बोलू नये हे शब्द कृष्णाला देणे आहे मग नाही सांगा आईचे शब्द आईची इच्छा जर कधी पूर्ण केली नसते इच्छा मनाचा मनाचा मला भोगावा लागला असतं आणि शापाला विचार झालो मग मला सांगा ही केलं ते योग्य की अयोग्य तुम्ही केलं तुमच्या मताने योग्य पण हे झालं फिरल्यानंतर ज्या नारायणाला मात्र तू शरण गेला ते मात्र योग्य केल्याशिवाय कारण नाही काय कारण दोन धरून आणि तुमचं वर्णन होतं अशा काही अरे त्यावेळी तो वरून अमृत कुंभ घेऊन आला केवळ त्या मुलावर असणारे दोन बिंदू तुम्हाला अमृता सुरू वाटते त्या वैकुंठीच्या महाराजांना आलेलो देवेंद्र पाठपक्षांचा उद्योगाला अमृत कुंभ घेऊन गेला आणि त्या कुंभ प्रेक्षकात झाला नारायणामुळे त्या नारायणामुळे हे गुणबिंदू तो सर्व टाकण्यासाठी तुम्ही तत्पर झाला तुमच्या जेव्हा भेटल्या गेल्या तेवढं त्या नारायणाने करून दिला या धर्माला तुमच्या बाबतीत लोकांचा प्रसंग निर्माण केला तुमच्या या धर्माला आज पक्ष म्हणतो खूप म्हणतो वाचाताना त्या गरुडासमोर मैत्री करून वैकुंठीच्या नारायणाला आकर्षण केला याचं राशी कारण आहे कारण गरुड आणि सर्प यांच्यात ते वर्णनात्मक होतं हे वर्णनात्मक नाट्याला येण्यासाठी तत्पर झाले ते वैकुंठीचे नारायण तत्पर झाले मग मला सांगा तर का आमच्यातील वर्णनात्मक नाट्याचं निधन करण्यास मिळाले असेल मग आम्ही आमच्या देवाला शरण गेलो यात आमचं काय चुकलं याला कारण आहे या विश्वाच्या ठिकाणी जेवढं वाईट कृत्य होतं जेवढं कपट होतं ते नारायणाचं समाधान भेटलं मग का नारायण करतो मग तुला तुमच्या मनात कपट केला तर नाही केला तर नाही तुमच्या हे काही बोलणार नाही मग मला सांगा कुबे तुमचा माझा बंधू बंधू का मग त्या कुबेराचा पुत्र त्या कुबेराचा पुत्र तो निरपे त्याच्या समवेत त्याचं लग्न होत होतं तिचं म्हणजे रंबा बरोबर ना बरोबर आहे मग त्या रंबेच्या चुळात तुम्ही काय केलं प्रश्न केला तुम्ही सांगते ना धरली ना ब्रह्मतत्व तुमच्यात आहे ना मग मला सांगा त्या रंबेच्या चुळात तुम्ही काय केला आम्ही ती म्हणतो हे तुमचं बरोबर असेल हे बघते लक्षात ठेवा आपण ते संस्कार माथावर असते तरी आईच्या दुधाचा गुण मला वापरता असते गोडी राक्षसी वृत्ती माझ्या अंगी वावरते काय म्हणाला नरकुलाची घोड्याची पत्नी म्हणजे रंभा ती रंभा नरक कुलची तिच्यावर अतिप्रसन्न या भावनावर केलं मान्य आहे पण जी माझी घोडारी वृषा होती आपल्या घरी नव्हती तेव्हा या विश्वाच्या घरी एक स्त्री होती मी एक पुरुष होतो याला कारण काय आहे मी भोग घेतला पण शास्त्र नियमाला नसून ब्रह्मा देवांगना देव कन्या या भोगून सुद्धा अभोग्य असतात देव धर्माने असणारे सर्व देव देवाने इंद्र सुद्धा जर का या मानव अस्तित्वात असणाऱ्या वैवाहिक स्त्रियाला भोगू शकतो हा राक्षसी वृत्तीचा लग्न न झालेल्या स्त्रीला भोगू स्वतःचा पुरुषाचा का म्हणून साधत असतो हे याच्या देवा पुरुषांना वेगळं मानलं तर ही
वालीची परिस्थिती मला म्हणाली का होती ती तुमच्या पुतळ्याची पत्नी होणारी होती. मग तुम्ही तुमच्या घरात त्यांचा संसार काढून मग घरच्या आईला रविराचं काय तुमचं हे लक्षात ठेवा. त्यांना विश्वासाच्या ठिकाणी धरतो आणलं तो खरा याचा मुळाशी कारण का तर सांप्रत जी लंका या यक्षांच्या हरकतीमध्ये कुबेराच्या नावाला होती माझ्या देवामध्ये शिवशंकराला ज्या अनाथ पुत्राचं सुंदरवन केला तो राक्षस पुत्र म्हणजे सुके मारी व्हायला हे त्यांचे वंशज हो. मुळात जी लंका राक्षसांची होती केवळ ब्राह्मण म्हणजे आमचे पिताशी विश्वास यांच्या आदेशानं जी यक्षांच्या हरकती कुबेराला देण्यात आली ती लंका राक्षसांची होती तर त्याच्यावर अधिकार म्हणजे माझा होता. कधी मातेचा म्हणजे राक्षसांचा पुत्र मी असायचा कारण जर राक्षसांची लंका कुबेराच्या हातावर तिने मागून पाहिली त्याने देव केले नाही मग काय केलं अधिकाराने दिला नाही कपटाचा हात आम्ही केलं म्हणजे बापने युक्तिवाद करायला तुम्ही हे अशा कपटी पुरुषाला आम्ही राजकारणी आमचा असतो माझा बोलणं पूर्ण होऊ द्या आपला निर्णय यावेळी आम्ही कपट करायला कारण होतो आपला सगळ्यांचं रक्त भूमीवर सांडू नये आणि म्हणून पित्याचा संजय पित्याचं पत्र आम्ही त्याला दाखवलं. ते पत्र पाहता क्षणी कुबेराला त्याग केला आणि आपल्या नदीच्या ठिकाणी शिरून गेला. एवढं कशाला एवढं पराक्रमावर आम्ही ती प्राप्त केली नाही पण कुबेराची नदीमध्ये अलकावरती हिमालयाच्या पायथ्याची सीमा असणारी त्यावेळी सूर्याला आम्ही प्रारंभ केला तर कमला आक्रमण त्यावर अलकावतीवर केलं. धर्मशास्त्राला अनुसरून कुबेराला आम्ही परास्त केलं. स्वतःच्या अवघाच्या ठिकाणावर त्याचं पुष्पक विधान आम्ही जिंकून घेतलं. तेव्हा ऋतुकाल होऊ नये म्हणून त्यावेळी आम्ही कपट केलं होतं आणि त्यावेळी तुम्ही कपट केला पण त्याचबरोबर वाणीच्या सवयी तुमचा संघर्ष स्वतःचं अस्तित्व घालविण्यासाठी तुम्ही तत्पर होता. मग त्या वाणीनं तुम्हाला बंदिवान केलं आणि स्वतःचा पुत्र म्हणजे तो अंक त्या अंगणाच्या पाण्याला तो तुम्हाला बांधलं. मला एक सांगा त्या अंगणासमोर तुम्ही एका खेळ्याप्रमाणे होता खेळण्याप्रमाणे त्याच्या समोर खेळत होता. आता मला एक सांगा त्या वाणीनं तुम्हाला बंदिवान केलं आणि तुम्ही पराक्रम आमच्या अंगी होते नव्हे काय वाणीशी संघर्ष आम्ही केला याला कारण ते काय मला दिग्विजय प्राप्त करायचा होता म्हणजे वाणी अजय आहे तो अजिंक्य आहे. या वाणीवर विजय प्राप्त करण्यासाठी आम्ही गेलो. आमचे पराक्रम गोड ठरले पण ज्याला वैराला जिंकलं तो या विश्वाच्या ठिकाणी खरा लाभ देते झाला. जरी वाणीने मला त्याच्या अखेर पकडलं शत्रू समुद्रात नेऊन बुडविलं तर हे लक्षात ठेवा त्या वाणीच्या काखेचा वाद सहन करणारा फक्त दशरथच आहे. विश्वास दुसऱ्या कुणाला काही शक्य होणार नव्हे आणि एवढा होऊन सुद्धा या वाणीची वृत्ती आम्ही जिंकली. पण एक लक्षात ठेवा तुम्ही 25 नंतर जिंकला पण त्याच्या पूर्वीला त्या वाणीला काय तुमचं केलं हे जरा लक्षात ठेवा आणि मित्र तुम्हाला त्याच्या समोर सांगूनच वा. माझ्या मित्राला माझा पूर्ण विश्वास आहे. त्याचा विश्वास आहे. एकदा पुष्प असलेलं सुधाजीचं मांजरीला लागली असेल कोळलं असेल काही फुंकून पिते तेव्हा या विश्वाच्या
त्यापेक्षा हा फलाटे असं द्यावं लागते. तरी त्याला फलाटे काय त्या शब्दाच्या हानीमध्ये आपल्याला संधी देतो. घरातील रुद्राला औषध घेऊन आजारावर करायची नाव व नायक ठेवून नवस्कार करतो. नाताच्या काही गुरुला Thank you.